नमस्कार, मी डॉक्टर सागरकर. अम्लपित्त ह्याची लक्षणं आणि त्यातून बदलणारी मानसिकता अशा अनेक रुग्ण गेल्या 12 वर्षाच्या वैद्यकीय सेवेमध्ये आम्ही बघत आहोत की ज्या लोकांना खूप लॉंग स्टँडिंग किंवा खूप जुनं असं अम्लपित्त आहे त्या लोकांना त्यांच्या मनाची अस्थिरता आणि सतत वाटणारी भीती हे एक प्रमुख लक्षण आढळतं. तर हे का घडतं, तर ह्या विषयावर आपण आज नक्की त्याचा उहापोह किंवा त्याचा उल्लेख करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर साधारणतः अम्लपित्त या शब्दामध्ये अम्ल म्हणजे आम्लता आणि शरीरातलं जे पित्त असतं तर ह्या दोन शब्दांना मिळून अम्लपित्त हा शब्द तयार झालेला आहे. होतं काय की ज्यावेळेस आपण अन्न खातो आणि हे अन्न पचत नाही त्याला अजीर्ण असं म्हटलं जातं आणि ह्या अजीर्णातून अम्लपित्ताची निर्मिती होते. परंतु यासाठी सर्वात महत्वाची घटना एकच घडावी लागते की सुरुवातीला आपलं अग्निमांद्य म्हणजे आपली पचन क्षमता कमी झाल्यानंतर आपण पचनाला जर हलका आहार घेतला नाही किंवा आपण पचन बिघडेल असा जर आहार घेतला तर यातून अम्लपित्ताची निर्मिती होते. तर याचं सोपं आपण व्यावहारिक उदाहरण बघू की कुठलंही अन्न किंवा कुठलंही फळ आपण बरेच दिवस तसंच उघडं ठेवलं तर ते सडतं, कुजतं, त्याला एक आंबटपणा येतो किंवा ते आंबतं. तसंच शरीरामध्ये आमाशयामध्ये ज्यावेळेस आपलं अपाचित अन्न टिकलं जातं किंवा ते पचवलं जात नाही तर त्या अन्नाला आम्लता येते आणि त्याला आपण पर्यायाने आम्ल पित्त म्हणतो. पित्तच का, तर साधारणतः आम्ल हे पित्ताशी साधर्म्य असणारा असं गुणधर्म असणारा असा एक स्राव आहे, पदार्थ आहे किंवा अजीर्ण झालेला असा घटक आहे. ह्या अजीर्णामुळे म्हणजेच ह्या अम्लपित्तामुळे आमाशयामध्ये हे सगळं जुनं साठलेलं असं पित्त किंवा जुनं साठलेलं कुजलेलं अन्न ज्यावेळेस साठलं जातं त्यावेळेस आपण नवीन अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाला देखील ह्या आम्लतेमुळे किंवा जुन्या कुजलेल्या अन्नामुळे अजीर्ण होण्याची टेंडन्सी जास्त वाढते, प्रवृत्ती जास्त वाढते. त्याच्यामुळे आपण गोड जरी पदार्थ खाल्ले किंवा हलका आहार खाल्ला तरी जुन्या असलेल्या आम्ल पदार्थामुळे आम्लतेमुळे नवीन अन्नाला आम्लता तयार होते. परंतु ह्या अम्लपित्ताचे लक्षण सगळ्यांना माहिती आहे की छातीत जळजळ होणं, करपट ढेकर येणं, त्याच्यानंतर डोकेदुखी, उलटी होणं, मळमळ होणं. पण याच्या खेरीज एक प्रमुख लक्षणावर आज मी चर्चा करणार आहे. तर ते लक्षण आहे की बऱ्याच लोकांना अम्लपित्त झालं, पित्त जळजळ झाली किंवा अजीर्ण झालं तर त्या लोकांना भीती जास्त वाटते, मनाची अस्थिरता जास्त असते. तर याचं उदाहरण काय की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टर बीपी घ्यायला लागले किंवा कुठल्या अँब्युलन्सचा आवाज ऐकला, कुणाची एखादी दुःखद घटना ऐकली, कुठली दुर्घटना ऐकली तर आमच्या छातीमध्ये धडधड होते, आम्हाला खूप भीती वाटते आणि मन अस्थिर होतं. तर अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे, तर ह्या लोकांमध्ये अम्लपित्त हीच एक चिकित्सा किंवा हा एक चिकित्सेचा मुद्दा समोर आलेला आहे. तर हे घडतं कसं, तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊ की इंग्लिशमध्ये किंवा मॉडर्न सायन्समध्ये अम्लपित्ताच्या लक्षणामध्ये हार्ट बर्न असा शब्द आलेला आहे. हार्ट म्हणजे हृदय, बर्न म्हणजे जळणे. तर आपली अन्न नलिका ज्या ठिकाणी आमाशयाला कनेक्ट होते किंवा जुळते त्याच्या आसपास हृदय आहे आणि ह्या हृदयाला ह्या हार्ट बर्नचा किंवा अम्लपित्ताच्या जळजळीचा परिणाम झालेला आढळतो. ज्या लोकांना अम्लपित्त होतं, पोटात गॅसेस होतात, त्या लोकांना जर आपल्या डायफ्रॅमवर म्हणजे ह्या मधल्या पडद्यावर जर प्रेशर आला किंवा दाब आला तर हृदयावर दाब आल्यानंतर आपल्याला एखादा हृदरोग होतो की काय किंवा आपल्याला अटॅक येतो की काय किंवा हृदयामध्ये काहीतरी अस्थिर होणारा असं काहीतरी भीती वाटते का, तर ही घटना अम्लपित्तामध्ये होते. बऱ्याच केसेसमध्ये हृदयरोगाच्या बहुतांशी केसेसमध्ये 90% पोटातील अजीर्ण हे कारण असतं आणि त्या लोकांना सतत ही भीती असते की मला हृदयाचा काही त्रास होईल का, माझ्या मेंदूमध्ये रक्तस्राव होईल का, मला झोप येत नाही, खूप अस्थिरता येते, कुठल्याही गोष्टीची भीती वाटते. पूर्वी मला खूप छान निर्णय घेता येत होते, आता मला कुठले निर्णय घेता येत नाही. तर खरं याचं नेमकं कारण काय, तर मुळात ही घटना शरीरातल्या अपचनामुळे किंवा अम्लपित्तामुळे होताना दिसत आहे. म्हणून ज्या लोकांना अजीर्ण झाल्यानंतर आपलं मन अस्थिर होत असेल, मनाची सात्विकता, सोशिकता, सहनशीलता कमी झालेली असेल तर त्या लोकांसाठी आपण योग्य अशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि ह्या अम्लपित्तावर जर आपण विजय मिळवला तर नक्कीच आपलं जे काही खचलेलं मन आहे, भयभीत झालेलं मन आहे हे आपण नक्की खंबीर करू शकता, त्या मनाला स्थिर करू शकता. त्यामुळं मनाची स्थिरता ही शरीरातल्या पचनाशी निगडीत असणारी आहे.
पचन शक्तीवर निगडीत असणारी आहे. म्हणून ज्या लोकांना सतत भीती वाटते, ज्या लोकांमध्ये निर्णय क्षमता कमी आहे, ज्या लोकांना आपल्या मनाच्या संदर्भात अनेक अडचणी असतात, त्या लोकांनी आपल्या पचनावर भर दिला पाहिजे. पचन सुधारेल कसं यावर भर दिला पाहिजे. याकरता आयुर्वेदामध्ये हमखास रामबाण असे उपचार केले जातात. म्हणून आम्लपित्त हे जरी पोटात घडत असलं किंवा अजीर्णातून घडत असलं तरी त्याचा डायरेक्ट संबंध मनाशी आहे. ते मनाला बिघडवण्याकरता फार मोठं कारण आहे. म्हणून ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी त्या आम्लपित्तावर योग्य अशी ट्रीटमेंट करून, योग्य असे उपचार करून आपल्या पचनशक्तीला जर वाढवलं तर आपल्या मनाला स्थिर करण्यामध्ये खूप लवकर यश येतं. म्हणून आम्लपित्त आणि बिघडलेली मनाची स्थिती हे खूप जवळचे संबंध असणारे दोन घटक आहे. हे जर आपण समजून घेतले तर आपल्याला कुठल्याही हृदय तज्ञांकडे किंवा कसल्याही प्रकारच्या हृदयाच्या भीतीपासून आपल्याला लांब ठेवू शकणारी अशी ही घटना होऊ शकते. म्हणून आज हा फार महत्त्वाचा विषय होता की आम्लपित्तामुळे बदलणारी मानसिकता किंवा आम्लपित्तातून मन दूषित होतं का, तर नक्की होतं. म्हणून आपल्या मनाला स्थिर करण्याकरता हा व्हिडिओ आपल्याला नक्की समजला असेल, आवडलेला असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पाठवू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता. धन्यवाद.